भागवत हो. आजच्या सत्रामध्ये आचार करणीय प्रकरण यातील 69 क्रमांकाचं वचन आपण श्रवण करणार आहोत. ऐसा से वटोवटो करीत आपले 4 दिस कडे घाली, मग 1 दिस नव्हे रे म्हणून जाऊची लागे. मागे सांगितलं की परमेश्वराच्या अधीन जीवाने झालं पाहिजे आणि ते अधीनत्व जे आहे ते कसं असलं पाहिजे, जन्म जीवित पूर्वक परमेश्वराच्या अधीन जीवानं झालं पाहिजे. हे मागील वचनामध्ये आपण बघितलेलं आहे. तर कैसे दास्य करावे पा, जे आरतीपूर्वक निरंतर परमेश्वरात ते सोचितची असावे. जन्म जीवित द्यायचं आहे तर तेच जन्मजीवित देणे ते कसं आहे बरं ना, आरतीपूर्वक म्हणजे आवडीपूर्वक. त्याच्यामध्ये तुमची आर्तता असली पाहिजे. म्हणजे एक भूक असते आणि एक खूप भूक असते, कडकडून लागलेली भूक असते. एक सामान्य असतं की आता भोजनाची वेळ झालेली आहे, त्यावेळी भोजन आलं, आपण जेवलो, आपल्याला काही खास भूक नसते. एक असते की भूक लागलेली असते आणि एक असते कडकडून भूक लागलेली असते. कडकडून भुकेच्या वेळेला असं होतं की कधी वाढलं जातं, कधी जय होतो आणि कधी आपण खातो. पहिले 3-4 घास जे आपण खातो ते तृप्ततेचे घास असतात एकदम. त्या पद्धतीने अत्यंतिक आवडीने, नुसतीच सेवा दिलेली आहे म्हणून करायचं असं नाही, तर सेवेचं महत्व आहे म्हणून करायची असं पण नाही. तर त्या सेवेचं महत्व असून त्याविषयी अत्यंतिक आवडी सुद्धा असली पाहिजे. ती क्रिया करताना त्या क्रियेच्या बाबतीमध्ये आपल्याला त्याचं महत्व, त्याची जाणीव सुरू असताना, ती क्रिया सुरू असताना त्याची जाणीव सुद्धा आपल्यामध्ये सुरू असली पाहिजे की तेवढ्या आवडीने तुम्ही काय करता, ती क्रिया करत असता. आणि म्हणून ईश्वरदायक विधीमध्ये आपल्याला आवडी, नुसतीच आवडी नको, ती अत्यंतिक आवडी असली पाहिजे. आणि जेवढी क्रिया घडली त्याच्यामध्ये आनंद आणि त्याही पेक्षा अधिक क्रिया घडावी म्हणून देवाला प्रार्थना, या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये असल्या पाहिजे. जेवढी क्रिया घडली त्याच्यामध्ये समाधान न व्यक्त करता आनंद व्यक्त करून देवा याही पेक्षा अधिक महत्वपूर्ण सेवा आपल्याकडनं घडू द्या, अशी आर्तता आपल्याला परमेश्वराच्या त्या क्रियेमध्ये असणं आवश्यक आहे. तर मागे सांगितलं की परमेश्वराच्या अधीन व्हावं आणि जन्मजीवित परमेश्वराशी द्यावे. तर असं जन्मजीवित परमेश्वराच्या अधीन होणारे कोणी जीव आहेत किंवा नाही आहेत? तसं उद्धरणामध्ये सांगितलं की परमेश्वर जीवांना ज्ञान देतात. मग परमेश्वराने जे ज्ञान दिलं त्यानुसार सर्व जीव परमेश्वराला अनुसरतात का? सगळ्यांना अनुसरणाचं महत्व कळालं तरी सुद्धा जीव अनुसरण घेतात का? कोणी परमेश्वराला कोणी शरण जातं का? आपण आपल्या जीवनामध्ये किती लोकांना शरण जातो? डॉक्टरांना शरण जातो, कुणाकडे काही मदत पाहिजे तर त्या जीवांना आपण शरण जात असतो. कुणाकडनं काही काम करून घ्यायचं आपल्याला, त्या व्यक्तीला आपण शरण जात असतो. प्रत्येक परिस्थितीला शरण जातो, व्यक्तीला शरण जातो. एखादा आवडणारा पदार्थ, त्या पदार्थाला आपण शरण जातो. प्रत्येक गोष्टीला शरण जातो. परंतु परमेश्वराचं एवढं महत्व जाणून ज्यांना ज्यांना आपण शरण जातो त्यांच्याकडनं आपल्याला कुठल्याही प्रकारचा काहीच लाभ नसतो. त्याच्यामध्ये आपली आर्थिक हानी, वेळेची हानी आणि आपलं जीवन मूल्य जे आहे त्याची सुद्धा पण हानी होत असते. परंतु परमेश्वराला जर का शरण गेलो
तर आपल्याला सर्वार्थाने लाभ प्राप्त होत असतो. इतरांना शरण जातो तेव्हा दुःख मिश्रित सुख प्राप्त होतं. परमेश्वराला शरण जातो तेव्हा केवळ आनंद, त्याच्यामध्ये दुःखाचं कुठल्याही प्रकारचा अंश नाही. अशा प्रकारचं दातृत्व परमेश्वराचं आहे आणि त्यामध्ये सर्व काही आहे जे तुम्हाला अपेक्षित आहे त्याच्याही पेक्षा कितीतरी पटीने आपल्याला लाभदायक असं दातृत्व देवाकडनं प्राप्त होतं. मग एवढं जाणून तरी आपण देवाला शरण जातो का? न जात नाही. परमेश्वराचं आपण त्या पद्धतीने ऐकत नाही. म्हणून तिथे विचारलेलं आहे की एवढा जो आचार सांगितला, त्याग वचन सांगितले, स्मरण वाक्य सांगितले, वैराग्य वाक्य सांगितलेले आहेत, हे सगळं ऐकून आणि त्यामध्ये देवाने हे सर्व प्राप्त करण्यासाठी म्हणून जे जे काही करणीय प्रकरणातील वचन स्वामी सांगतायत, या सर्व स्वामींच्या वचनाला, स्वामींच्या खावणीला सर्वजण जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये की एक अनुसरेती एक ननुसरेती, म्हणजे प्रत्येक जण त्या खावणीला पात्र ठरत नाही. काही लोक अनुसरतात, काही लोक अनुसरण घेत नाहीत, काही लोक अनुसरणाचा विचार तरी करतात, परंतु काही लोक तोही विचार करत नाही. ते खूप लांब आहेत त्याच्यापासून. काही लोकांना अनुसरण हा प्रकारच नाही माहिती. त्यांनी फक्त उपदेश घेतलेला आहे की आमची दुःख निवृत्ती व्हावी यासाठी. काही लोकांनी उपदेश घेतलाय की घरामध्ये परंपरा चालू आहे, काही लोक घरच्यांनी म्हटलं म्हणून घ्या आता, की बाबांनी म्हटलं घ्या म्हणून घ्या आता. म्हणजे इथपर्यंत आपण आहोत आणि त्यातनं आम्हाला इथपर्यंत यायचं आहे की परमेश्वराच्या वचन वाक्याचं महत्व आम्हाला ऐकल्यानंतर कळालं पाहिजे, कळाल्यानंतर ते लक्षात राहिलं पाहिजे, त्यानंतर ते आपल्या आचरणात आलं पाहिजे आणि ते आवडीपूर्वक आचरणात आलं पाहिजे. आधी फक्त आचरणातच येईल आणि आचरण करताना त्याचा जेव्हा आनंद येईल तुम्हाला, त्याच्यामध्ये आवडी निर्माण होईल. खूप वेळा असं असतं की पहिल्यांदा जो माणूस पदयात्रेत जाणार असतो ना, तो पदयात्रेत जायची इच्छा असते, परंतु बाकीची भीती वाटत असते. त्याला थंडी लागेल, पाय दुखतील, खूप चालावं लागेल. मग त्याला बाकीचे लोक सांगत असतात नाही नाही चांगलं वाटतं वगैरे. मग तो पहिली पदयात्रा जेव्हा तो करतो ती अनावडीपूर्वक करत असतो, पण त्या पदयात्रेमध्ये त्याला जो आनंद मिळतो मग त्याची आवड त्याच्यामध्ये वाढत जाते. तशा पद्धतीने कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट स्वामी सांगतात नावडत नावडत सेवी, नावडत नावडत का होईना ते सेवन करा. दोषरूपी गोष्टी नाही, गुणरूपीदायक ज्या गोष्टी आहेत ते हळूहळू त्याची प्रयत्नता जी आहे ती आपल्यामध्ये आणायची आहे आणि मग त्याची आवडवणी ठाके म्हणजे तेच तुम्हाला आवडून टाकणार आहे. तर देवानी जो असा आचार सांगितला, तो आचार करणारे कुणी जीव आहेत की नाही आहेत? ना इथे सांगतात ऐसा असे, नाही अशातला भाग नाही. ऐसा असे स्वामी म्हणतात आहे, नाही नाही. वटो वटो करीत म्हणजे देवासाठी नुसतंच आहे नाही, तो कसा आहे? तो वटो वटो करीत म्हणजे देवासाठी तो सतत दुःख करत आहे. परमेश्वरासाठी दुःख आहे. आपलं दुःख कशा कशासाठी आहे? दिवसभरातलं आपलं दुःख कशा कशासाठी आहे? सकाळी चहासाठी दुःख आहे, नाश्त्यासाठी दुःख आहे, पाणी प्यायचं आहे, जे ह्या अपेक्षा आपल्या आहेत आणि त्यासाठी आपण रडत असतो. आपण कोणाकडे त्या वस्तू मागतो म्हणजे काय आहे? ते एक प्रकारचं रडणंच आहे. नाही मिळालं तर पुन्हा पुन्हा मागतो, ते अधिक अधिक रडणं आहे. हे विषयाधिक पदार्थांसाठी, नाशिवंत गोष्टींसाठी, व्यक्तींसाठी, पदार्थांसाठी आपण कितीतरी आयुष्यभर रडारड आपली चालू असते. जन्मल्यापासनं जे रडतो आपण, ती जी सुरुवात आहे ती मरेपर्यंत आपलं रडणं चालूच आहे, ते थांबलेलंच नाही आपलं. परंतु ह्या सर्व रडण्याला काय अर्थ आहे की नाशिवंत गोष्टीसाठी तुम्ही रडताय. जर का तुम्ही बर्फासाठी रडले, तुम्हाला बर्फ पाहिजे आणि बर्फ तुम्हाला मिळाला, आता तो बर्फ किती वेळ टिकणार आहे? ज्याच्यासाठी तुम्ही आकाश पाताळ एक केलं ते बर्फ काही मिनिटांमध्येच त्याचं अस्तित्व संपून जाणार आणि ते पाणी होणार.
अशाच प्रकारच्या वस्तू आहेत आपल्याकडे. जेवढ्या काही वस्तू आहेत, आपल्याला एखादा पदार्थ खाऊ वाटतो, तो खाऊ वाटतो म्हणजे मनाला खाऊ वाटतो, जिभेला खाऊ वाटतो, आणि किती वेळ तो पदार्थाची चव आपल्या मुखामध्ये असते. जोपर्यंत तुम्ही तो पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्ही चावताय आणि एकदा तो गिळला की त्या पदार्थाचं अस्तित्व संपून गेलं. किती महत्वाचा पदार्थ असो, किती महागडा पदार्थ असतो, तो तुमच्या मुखामध्ये आहे तोपर्यंत त्याची चव आहे. एकदा मुखाच्या मध्ये चावल्यानंतर गळ्याखाली तो एकदा पदार्थ गेला की त्या पदार्थांची किंमत शून्य होऊन जात असते. बघा बरं, तुम्ही भोजन करा, तुमच्या आवडीचा पदार्थ का, आणि नंतर वमन करा. आता त्या वमन केलेला तोच पदार्थ आहे, त्याला किंमत आहे का? आता तुम्ही घ्याल का त्याला हातामध्ये? नाही, आता त्याची किंमत शून्य झालेली आहे. अशा पदार्थांसाठी आपण आपलं आयुष्य घालवलेलं आहे. अशा पदार्थांसाठी, वस्तूंसाठी आपण रडत आलेलो आहोत, आणि एकदा आपल्याला देवासाठी रडायचं आहे. मग असे सुद्धा लोक आहेत की जे देवाकडे रडणारे आहेत. आपण लोक आहोत, देवाकडे रडणारे लोक आहोत. आणि ऐसा असे या वचनामध्ये जो जीव सांगितलेला आहे, साधनवंत सांगितलेला आहे, तो कसा आहे? तो देवाकडे रडणारा नाहीये, देवासाठी रडणारा आहे. लगेच त्याच्यामध्ये फरक येतो. आपण देवासाठी रडलं पाहिजे, बाकीच्या वस्तू तुम्हाला मिळणारच आहेत. आता तुम्ही जर का म्हटले आम्हाला नाश्ता पाहिजे, नाश्ता पाहिजे, देवाकडे हे मागू नका, तो नाश्ता तुम्हाला त्याच वेळेला बरोबर मिळणारच आहे. त्याच्यासाठी कशाला रडता? आपण कशासाठी रडलं पाहिजे? मला सेवादास्य मिळालं पाहिजे, श्रवण करायला मिळालं पाहिजे, स्मरण घडलं पाहिजे माझं इथे, याच्यासाठी देवाकडे आपण रडू शकतो. म्हणजे त्या रडण्यामध्ये देवच भेटला पाहिजे, देवासाठी रडलो पाहिजे आपण. बाकीच्या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन इथे आहेच. त्या सगळ्या गोष्टी, प्यायच्या पाण्यापासून सगळी व्यवस्था आहे, ते सगळं मिळणारच आहे. त्यासाठी रडू नका. इथे देवासाठी आपण विनंती केली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, आणि इतर कुठला त्रास होऊ नये म्हणून इथे सगळी व्यवस्था केली. बाकीचा तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. फक्त या, श्रवण करा, स्मरण करा, देवाला आठवा, बाकी तुमची सगळी व्यवस्था केलेली आहे. दुसऱ्या कशामध्ये तुम्हाला काही कष्ट नाहीत. इतकी व्यवस्था कोणी केली बरं? आयोजकांनी केली? ही परमेश्वराने तुमची व्यवस्था केली. आयोजकांना त्यांनी स्फुरवलं, असं असं करा, आणि मग त्यांनी ही व्यवस्था केली. म्हणजे या सर्वामागे परमेश्वर आहेत. परमेश्वराचं म्हणणं आहे, मी सगळी व्यवस्था करतो, फक्त माझ्यासाठी तुम्ही दुःख करा, प्रार्थना करा, स्मरण करा. मग कमीत कमी ज्यांच्यामुळे आम्हाला एवढं सगळं मिळालेलं आहे, त्यांच्या नावे जर का आपण प्रार्थना केली, आर्तता आपली व्यक्त केली, तर काय हरकत आहे? आपल्यामध्ये हे गुणदायकता असेल नसेल, परंतु ऐसा असे म्हणजे असे जीव आहेत बरं का. आपण जरी नसलो तरी अनेक असे जीव आहेत जे तुम्हाला दृष्टीने दिसणार नाहीत. असे जीव आहेत जे वटो करीत, म्हणजे परमेश्वरासाठी रडणारे जीव आहेत, परमेश्वरासाठी आवडीपूर्वक दुःख करणारे जीव आहेत, जे आपले 4 दिवस कडे घाली, म्हणजे ते अनुसरणानंतरचे जे काही 4 दिवस आहेत ते पार पाडतात, आणि मग 1 दिवस नव्हेरे म्हणून जाऊची लागे. एक दिवस त्यांच्या जीवनामध्ये असा येतो की ज्या दिवशी परमेश्वर त्यांना आपल्या ईश्वर दर्शनाला घेऊन जाण्यासाठी घ्यायला येतात, त्यांना तो दिवस त्यांच्या आयुष्यामध्ये येत असतो. अशा पद्धतीने परमेश्वराने जो आचार सांगितला तो प्रथम दर्शनी आपल्याला कठीण वाटत असला तरी सुद्धा त्याचा आनंद घेता आला पाहिजे आपल्याला. प्रपंच सुद्धा दुःखरूप आहे. प्रपंचातली कुठली क्रिया अशी आहे की जी सुखरूप आहे? मला सांगा तुम्ही. स्वयंपाक बनवणं सोपं आहे का? काही पाणी भरणं असेल, घर स्वच्छ करणं असेल, मुलांना शिकवणं असेल, काही सोपं नाही प्रपंचामध्ये. पण तुम्ही त्याच्यामध्ये एक समाधान मानून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आनंद तुम्ही मानून घेतलेला आहे. तशा पद्धतीने दुःखरूप जर का गोष्टी तुम्ही आनंद मानून घेता, जी मुळातच आनंदरूप गोष्ट आहे,
त्याच्यात तुम्हाला आनंद मानायचीच गरज नाही, ते आपोआपच तुम्हाला त्याच्यातनं आनंद प्राप्त होईल. आणि अशा प्रकारचा आनंद प्राप्त करून घेणारे अनेक जीव, अनंत जीव आहेत. नुसतं याच ब्रह्मांडाची गोष्ट नाही आहे, अनंत ब्रह्मांडांचा हा विषय सुरू आहे. आणि अनंत ब्रह्मांडातले अनंत जीव परमेश्वराला अनुसरलेले आहेत, अनुसरणार आहेत पुढे, आणि या मागे अनुसरण होऊन प्राप्तीला सुद्धा गेलेले आहेत. परंतु परमेश्वराला वाटतं की सृष्टीतल्या प्रत्येक जीवाने अशा प्रकारे परमेश्वरासाठी अनुसरून परमेश्वराच्या आनंदाला प्राप्त व्हावं असं देवाला सतत वाटतंय. आणि त्यामुळेच या सृष्टीची रचना आहे. म्हणून हे महत्व ज्या व्यक्तीला कळलं, ज्या जीवाला कळलं, ज्या साधनवंताला कळलं, ती व्यक्ती वटो करी, म्हणजे त्यासाठी देवाला विनंती करतायत की तुम्ही 800 वर्ष आधीच निघून गेलात, आपल्याला भेट झाली नाही देवाची, आणि आता एवढं देवाचं महत्व कळालं तर देवच नाहीयेत. जेव्हा देव होते तेव्हा देवाचं महत्व कळालं नाही, आणि आता महत्व कळालं तर देवच नाहीयेत. आणि म्हणून देवाला बोलवायचंय, किंवा कमीत कमी आम्हाला तरी तुमच्याकडे तुम्ही घेऊन चला. म्हणून वटो करी आपले 4 दिस कडे घाली. कधी एकदा ते आयुष्य निघून जातं आणि पटकन ईश्वर दर्शनाला जातो. म्हणून दुःखपूर्वक देवाकडे प्रार्थना आहे, विनंती आहे. या संदर्भामध्ये उत्तरार्ध 610 क्रमांकाची लीळा आपण पाहिलेली आहे याआधी, ज्यामध्ये स्वामींनी महादायसांना असन्निधान धर्मनिरूपण करत असताना हे निरूपण केलेले आहे. पोळल्या सुन्यापरी असावे, आपण कवणा अधीन व्हावे नाही, आपण अधीन कवणा ते करावे नाही. जीवे परमेश्वरा अधीन व्हावे, जन्मजीवित परमेश्वरासी द्यावे, आणि वटो करीत हे वचन इत्यादी वचने स्वामींनी महादायसांना निरूपण केलेले आहेत. या संदर्भातलं अजून विश्लेषण टीका रूपाने आपण बघूया. वटो कोरडा, वटोचा जो पुरुष आहे किंवा साधनवंत आहे त्याची विशेषता काय आहे बरं ना? वटो कोरडा, कोरडा म्हणजे वृक्ष आहे. कशाविषयी? ज्ञानाविषयी नाही, आवडीविषयी नाही. तो व्यक्ती दोषाविषयी कोरडा आहे, म्हणजे त्या ठिकाणी दोषामध्ये तो लिंपायमान नाही आहे. दोषाची निर्मिती त्यांच्याकडे होत नाही, दोषार्थी ते कोरडे आहेत, दोषापासून ते लांब राहतात. ईश्वरी लावीत असे, मग गुणाविषयी कसे आहेत बरं? एखाद्याकडे दोष नाही याचा अर्थ त्याच्याकडे गुण आहे असा अर्थ होत नाही बरं का. त्याच्याकडे दोष नाही आणि गुणही नाही असे सुद्धा काही लोक असतात, कोरडे ठकठकीत असतात. दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे नाही आहेत. तसं यांच्याकडे दोषांचा लवलेश नाही, मग गुणाचाही लवलेश नसेल ना. ईश्वरी लावीत असे म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी मात्र जे काही त्यांचा वेळ असेल, त्यांचा विधी असेल, ते ईश्वरी लावीत असे म्हणजे ईश्वराच्या उपयोगी त्यांचा वेळ जात आहे. का जातो आहे? कारण की ते ओलेनी गुणे आवडीपूर्वक आहे. म्हणजे दोषाविषयी जरी ते कोरडे असले तरी गुणाविषयी मात्र ते कसे आहेत? ओले आहेत. ओले आणि कोरडे असा सरसकट आपल्याकडे बोलल्या जात असतं. जे तुम्ही दंडवत नुसते घालता ते कोरडे दंडवत आहेत, परंतु त्याच्यामध्ये तुमची विनंती असेल, प्रार्थना असेल, देवाच्या काही वचनांची आठवण करून आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतील, तो ओला दंडवत आहे. आवडीपूर्वक जे करतो ते ओलेपणाने केल्या जाण्यासारखं आहे. ते तुम्ही जी जी क्रिया करता त्याच्यामध्ये आवडी आणि त्यामध्ये आपलेपणा असणं हे ओल्या गुणाचं लक्षण आहे. तुम्ही जेव्हा पण, म्हणजे काही ग्रस्त मंडळी अशी आहेत की जेव्हा ते अन्नदानाचं दंडवत वगैरे घालतात त्यावेळेला त्यांच्या डोळ्यामध्ये 2 अश्रू उभे राहतात, म्हणजे राहतात. दुःखपूर्वक ती क्रिया आहे, कारण इथूनच ही क्रिया आम्हाला ईश्वरापर्यंत पोहोचवायची आहे. आज जरी आम्ही जेवतो आहोत, पण ही प्रतिकारणता जी आहे ती तुमची वाढली पाहिजे. अजून याही पेक्षा जे परमेश्वराचे थोर साधक आहेत त्यांच्यापर्यंत ही क्रिया पोहोचली पाहिजे.
भक्तापर्यंत ही क्रिया पोहोचली पाहिजे. त्यासाठी देवाकडे ते दुःखपूर्वक 2 अश्रू तरी आपले डोळ्यामध्ये उभे राहिले पाहिजेत आणि देवाच्या ठिकाणी आपल्याला ती प्रार्थना समर्पित करता आली पाहिजे. आणि म्हणून इथे प्रत्येक क्रियेविषयी तो ओला गुण, प्रत्येक क्रिया साना जरी विधी असेल तरी त्याच्यामध्ये सुद्धा ती आर्तता, तो ओलेपणा जो आहे तो तुम्ही निर्माण करा. आपण एकमेकांना दंडवत करतो. कसा करतो दंडवत? एक सरावाचा झाला. हे उपदेशी आहेत किंवा हे दीक्षित आहेत, त्यांनी दंडवत केला, ह्यांनी दंडवत केला. तो दंडवत कोरडा आहे, त्याच्यामध्ये ओलेपणा हा प्रकार नाही आहे. सरावाचा दंडवत झाला तो. दंडवत करताना तुमच्या मनामध्ये भाव पाहिजे की हे माझ्या ईश्वराचे साधक आहेत, आणि त्या भावनेने तुमच्या चेहऱ्यावर जरी नाही दिसलं तरी मनामध्ये त्या दंडवताचं गांभीर्य तुम्हाला असलं पाहिजे. आणि मग तो दंडवत करायचा, जेणेकरून तो परमेश्वराला प्राप्त होईल. तुमचा दंडवत असा वाया नाही गेला पाहिजे, देवापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून तिथे देवाला आठवून, देवा हा माझा दंडवत स्वीकार करा, म्हणून आपल्याला सर्वांना दंडवत करायचा. आपल्याला या ठिकाणी काय यायचं? इथे अनेक वासनिक यांची भेट होते, साधूंची भेट होते, त्या सर्वांना दंडवत होतो. नुसतं तुम्ही निरोपणाला आले आणि काही जरी नाही केलं पण दंडवत जरी केला सर्वांना मनापासून आवडीपूर्वक, तर त्याचं गोमट एक वेगळं आहे, त्याचा लाभ एक वेगळा परमेश्वर प्राप्त करून देतात. पण तो दंडवत कसा? ओलेनी गुणे असला पाहिजे. नुसतं कोरडेनी गुणे हात जोडायचे नाहीयेत, तिथे ओलेपणा पाहिजे, आपुलकी पाहिजे. आणि उपदेशी, वासनिक किंवा दीक्षित कोणी भेटल्याचा आनंद मनामध्ये निर्माण झाला पाहिजे की आज खूप लोकांना दंडवत घडला बरं का, इतके लोक भेटले. घरीच बसून राहिलो असतो तर एवढ्या लोकांना दंडवत झाला नसता. म्हणून ही दंडवतासारखी सानी क्रिया आहे, त्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे की तो ओलेपणा जो आहे तो आपल्याला आणायचा आहे. ईश्वरी लावीत असे म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी ओलेनी गुणे ही जी हा जो साधनवंत आहे आपली क्रिया उपयोगी नेत असतात. मीश पांत असे म्हणजे नुसतीच प्राप्त झालेल्या क्रियेविषयी नाही, तर मीश पांत असे म्हणजे पुढची एखादी क्रिया अजून मला प्राप्त व्हावी म्हणून सुद्धा देवाला त्याच्यामध्ये प्रार्थना आहे. नुसतं असं नाही आहे की स्मरण घडलं म्हणजे त्याच्यातच समाधान मानलं नाही, एखादी सेवा चांगली मला घडावी. मग एखादी सेवा जरी घडली तरी परत देवाला मीशपांत असे म्हणजे मला प्रेमोपायासारखी एखादी क्रिया घडावी म्हणून अजून देवाला प्रार्थना आहे. म्हणजे समाधान जे आहे, समाधानी एकदा व्यक्ती झाला की त्याची प्रगती त्या ठिकाणी थांबली. याचा अर्थ असमाधानी राहावं असं नाही. त्या समाधानाच्या बाबतीमध्ये जे प्राप्त झालं त्याच्याविषयी समाधान बाळगावंच, परंतु ते समाधान तिथे थांबवून ठेवायचं नाही, अजून आपल्याला क्रिया प्राप्त झाली पाहिजे. नोकरदार वर्ग जो असतो त्याला नेहमीच मीशपांत असे म्हणजे काय, माझा पगार प्रत्येक वर्षी वाढावा. तो म्हणतो का हे वाढलं तेवढंच बरं झालं, आता ह्याच्यापेक्षा जास्त नाही वाढला पगार तरी चालेल? नाही, त्याला प्रत्येक वेळी वाटत असतं की नाही पगार वाढला पाहिजे. हे काय आहे? विधींच्या बाबतीमध्ये आपल्याला विधी आपला वाढता असला पाहिजे. आज आपल्याकडनं 5 लोकांना अन्नदान झालं, आता त्याच्याही पेक्षा जास्त लोकांना, असं नाही म्हणायचं की आता पुढे 10 लोकांना व्हावं. तुम्ही संख्या नाही ठरवायची, तुम्ही म्हणायचं अजून जास्त अन्नदान घडलं पाहिजे, अजून जास्त अन्नदान घडलं पाहिजे. मीशपांत असे अनुसरणाविषयी तसंच आहे. कोणी म्हटलं की मी 40व्या वर्षी अनुसरणार आहे, तुम्ही ठरवू नका. कोणी म्हटलं मी 50व्या वर्षी अनुसरणार आहे, तुम्ही ठरवू नका. मीशपांत असे म्हणजे तुम्ही मनामध्ये ठेवा की मला लवकरात लवकर अनुसरायचं आहे. कधी काय वगैरे ते देवाला ठरवू द्या, तुम्ही ठरवायचं नाही. ते देवाला तुम्हाला 40व्या वर्षी अनुसरण द्यायचं, तुम्ही म्हटले मी 50व्या वर्षी अनुसरेन, म्हणजे 10 वर्षाचं अंतर पडतं त्याच्यामध्ये. देवाला जेव्हा जे करायचं त्यांना ते करू द्या, तुम्ही फक्त अनुमती द्या, देवा मला अनुसरायचं आहे. कारण तुमचा कड खूप महत्वाचा आहे. दीक्षा देताना आम्ही विचारतो की तुमची स्वखुशीने अनुसरण घेताय का? ते म्हणतात हो. मग सगळ्यांची मान्यता आहे का? हो. हे विचारावं लागतं. तुमचा कड खूप महत्वाचा आहे.
मग त्यावेळेला देवालाही ती अपेक्षा असते की तुमची प्रार्थना काय आहे त्यानुसार परमेश्वर सुद्धा काय करतात, त्या प्रकारचा योग विधी तुम्हाला प्राप्त करून देतात. म्हणून मीश पांता असे म्हणजे पुढील क्रियेची वाट बघणारे आहेत हे साधक, आणि त्यांच्या वाट बघण्याची जी काही क्रिया आहे, तो विधी आहे, त्याला पाहूनच परमेश्वर त्या अर्थतेनुसार तसा विधी प्राप्त करून, तुमची अर्थता कशी आहे त्यानुसार परमेश्वर तुम्हाला विधी प्राप्त करून देतात. म्हणून मीश पांता असे, असं मीश आपण परमेश्वराच्या जे काही विधी आहेत त्याच्याविषयी आपण असंच नेहमी वाट बघत राहिलं पाहिजे. कधी विधी प्राप्त होईल, कधी विधी प्राप्त होईल अशी वाट बघणं या साधकाला जमत असतं. जैसे चातक, याला न्याय देतात. जसं चातक आहे, चातक असं म्हणतात तो जे काही जमिनीवरचं पाणी आहे ते पाणी तो पियत नाही असं म्हटलं जातं. मग तो काय करतो, उदयल्या मेघाची वास पाहे, म्हणजे पाऊस पडेल ते पावसाचं जे पाणी आहे तोच तो झेलतो, जे आकाशातनं पडणार आहे तेच पाणी तो पितो. म्हणून तो नेहमी वाट बघत असतो की कधी पाऊस पडेल, कधी पाऊस पडेल, असं त्याचं नेहमी सुरू असतं. आणि जेव्हा पाऊस पडेल तेव्हा लगेच आवडीपूर्वक ते पाणी तो ग्रहण करत असतो. ती आवड आहे त्याच्या त्या मीश पाहण्यामध्ये, वाट बघण्यामध्ये. तसं आमच्यासाठी सुद्धा भरपूर काम आहेत आमच्या समोर, परंतु त्याच्यामध्ये ईश्वर विधी कुठला आहे तो सहजासहजी प्राप्त होत नाही. आणि म्हणून त्याची वाट बघा, प्राप्त झाले की आवडीपूर्वक त्या विधीचा स्वीकार करा, तो विधी करा, आणि परत पुढचा विधी कधी प्राप्त होईल मला. जसं माया आहे ना, माया जी देवता आहे ती काय करते, रचना केल्यानंतर माया निर्व्यापार झाली असेल ना, परमेश्वराची प्रवृत्ती ओळगे, ती वाट बघते की आता स्वामी मला काय आज्ञा देतील. मग संहार केला, मग माया निर्व्यापार झाली असेल, सगळं बंद झालं कामकाज ना. माया परमेश्वराची प्रवृत्ती ओळगे, ती वाट बघत असते की स्वामी मला काय आज्ञा करतील. बघा, माया बोधवंत नाही, ज्ञानी नाही, अनुसरण घेतलेलं नाही तिने, भक्त नाही, काहीच नाही आहे, परंतु मात्र परमेश्वराच्या प्रवृत्तीची वाट बघणारी आहे. आणि देवानी जशी प्रवृत्ती जाणवली तसाच व्यापार करणारी ती माया देवता आहे. देवता जर का एवढी नियमामध्ये वागते, आपण तर परमेश्वराचे भक्त आहोत, साधक आहोत, परमेश्वराकडनं सहाय्य प्राप्त करून घेणारे आहोत, आणि परमेश्वराकडनं आपल्याला लाभही असला, लाभाची सुद्धा अपेक्षा आहे. मग तर आपण देवाचं किती प्रमाणामध्ये ऐकलं पाहिजे. म्हणून इथे चातकासारखं आपली भूमिका असली पाहिजे. प्रयत्नाही कोरडा, प्रयत्नीयाही कोरडा, म्हणजे फक्त वटोचेच पुरुष जे आहेत ते कोरडे नाहीत दोषाने, तर प्रयत्नीय जे पुरुष आहेत, ज्ञानी या भक्ताचे भजनीचे, ते सुद्धा कसे आहेत, प्रयत्नीयाही कोरडा, म्हणजे दोषार्थी कोरडे आहेत, ते गुणार्थी ओले आहेत. तो लावीही ना निर्हेतुक, मग दोन्ही साधक सारखेच आहेत का ना. प्रयत्नीय जो व्यक्ती आहे तो काय करतो, कोरड्या गुणाने, उत्तम अधिकार असून सुद्धा कधी कधी कोरड्या गुणाने त्यांचं आचरण होत असतं. निर्हेतुक, आणि जो वटोचा जो पुरुष आहे तो ओलेनी गुणे परमेश्वराचं आचरण करत असतो. चारी दिस म्हणजे अर्थासी बहुतर काळ न लगे. आता इथे वचनामध्ये सांगितले की 4 दिवस लेखी लावल्या जातात. 4च दिवस का सांगितले बरं ना. 4 दिस म्हणजे अर्थासी, ज्याला परमेश्वराची आवड आहे आणि सतत जो परमेश्वराच्या चिंतेमध्ये, चिंतनामध्ये आहे, त्या जीवाला जास्त जगणे नाही. तो लवकरात लवकर, त्याची प्रार्थनाच ती असते देवाकडे की मला लवकरात लवकर घेऊन जा आपण. बाकी कुठलं काही मनामध्ये दुसरं नसतं की मला जगायचं आहे, मला या ठिकाणी सुख ऐश्वर्य उपभोगायचं आहे, तसं नाही आहे. इथे कधी देव मला घ्यायला येतात हेच सुरू असतं. शाळा सुटलेला मुलगा असतो ना, त्याची शाळा सुटली आहे, तो बिचारा गेटकडे उभा असतो, कधी मला माझे आई वडील कोणी घ्यायला येतील, त्याचं लक्ष ते असतं. बाकी त्याला इकडे तिकडे तो कुठेच काही लक्ष नसतं त्याचं. तसं माझे देव मला घ्यायला कधी येतील आणि कधी मी या देहातनं सुटेल
अशा प्रकारची मानसिकता आवडीपूर्वक या साधकाची असते आणि म्हणून सांगितलेलं आहे की त्याचं अनुसरण आयुष्य जे असतं ते पण थोडंच असतं. खूप खूप काही काळ तो जगणार नाही. लवकर जेवढी आर्तता जास्त असेल तेवढं लवकर देह जाणार, तेवढं लवकर परमेश्वर घेऊन जाणार. परंतु सगळ्यांच्या बाबतीत असं होत नाही. आर्तता भरपूर आहे, सगळं आहे, तरी सुद्धा देव नेत नाही. का नेत नाही? कारण की त्यांच्याकडनं अपूर्व असं धर्म कार्य करून घ्यायचंय. आमच्या आचार्यांची ती आर्तता होती, देवाने घेऊन जावं, आणि शेवटची अवस्था सुद्धा प्राप्त झालेली होती, जडता मरण, तरी सुद्धा देवाने नेलं नाही. कारण की त्यांच्याकडे पंथाची धुरा आहे. 500-700 गुरुकुळांचा जो काही अधिकार आहे तो त्यांना देवाने दिलेला आहे त्यांना सांभाळण्याचा, आणि म्हणून परमेश्वराने त्यांना नेलं नाही लवकर. अशा प्रकारे इथे सांगतात की 4 दिस म्हणजे आर्तासी बहुतर काळ न लगे, लवकर लवकर ते आपलं अनुसरण आयुष्य जे आहे ते ईश्वराच्या उपयोगी लावतात आणि देवही त्यांना लवकरात लवकर घेऊन जातात. त्यांचं दुःख जे आहे ते देवाला बघवत नाही, इतकं दुःख देवासाठी ते करतात. ऐसा असे म्हणजे देहशेष उरवणी, ते सांगितलं. ऐसा असे म्हणजे याचा अर्थ काय बरं ना? देह शेष उरवणी, फक्त देह शिल्लक आहे, बाकी देहामध्ये कुठली आसक्ती नाही, ममता नाहीये, देहाच्या विषयी कुठलीच आवडी हा प्रकार नाहीये, फक्त नाम मात्र तो जीव त्या देहामध्ये आहे. म्हणून म्हणतात ऐसा असे. वटो वटो म्हणजे निढाळ, आणि कसा आहे? निढाळ म्हणजे कुठल्याही प्रकारचा कुणाचाच आश्रय त्या जीवाला नाही. कुणाचा आश्रय आहे? फक्त परमेश्वराचा आश्रय आहे. आपल्याला किती लोकांचे आश्रय आहेत? आपले जेवढे नातलग आहेत त्यांचा आश्रय आहे, घरातले लोक आहेत त्याचा आश्रय आहे, घराचा आश्रय आहे, आपल्याकडे जे द्रव्य आहे, बँकेमध्ये आहे, घरी आहे, त्याचा आश्रय आहे, आपल्याकडे शेती असेल त्याचा आश्रय आहे. इतके आश्रय आपण बाळगून बसलेलो आहोत. त्याच्यामुळे आपल्याला वाटतं इथे काम नाही झालं तर इथून होईल, इथे नाही राहता आलं की तिथे राहता येईल, ह्यानी मदत नाही केली तरी तो दुसरा मदत करेल. एवढे आश्रय आपण जोडून ठेवलेले आहेत. परंतु हा जो साधक आहे त्याला फक्त आश्रय कुणाचा आहे? केवळ ईश्वर. देवाशिवाय कुणीही मदतीला येणार नाही, कुणीही सहाय्य करणार नाही. हा एकमेव आश्रय त्यांनी जोपासलेला आहे. आपण सुद्धा एकच आश्रय नेहमी ठेवा तुम्ही, फक्त परमेश्वराचा आश्रय. जगामध्ये कधीच कुणी केव्हा, आता मधल्या काळात कोरोना झाला ना, हे बघितलेलं मी, त्याच्यामध्ये एका लहान मुलाला कोरोना झालेला आहे आणि त्याला एकट्याला सोडून दिलेला आहे. त्याला गाडी घ्यायला आलेली आहे, त्याच्यासोबत त्याची आई नाहीये, वडील नाहीये, त्याला बॅग दिलेली आहे आणि तो मुलगा रडतो आहे, एकट्यालाच त्याला जायचं आहे. तेव्हा बघितलं की अशी एक वेळ येते की ज्या वेळेला आई वडील सुद्धा सोबत येत नाहीयेत. त्यांना भीती आहे की आम्हाला सुद्धा ते होईल, म्हणजे इथपर्यंत होऊन जातं. आई वडील तर मुलासाठी कधी धावून येतात. परंतु ती घटना बघितली आणि लक्षात आलं की देवाशिवाय दुसरं कुणाचाही आश्रय नाही. ही घटना आपल्या बाबतीत जर का घडली आणि सोबत त्यावेळी आपल्या कोणीच नाहीये, त्यावेळेला आपल्याला देव आठवतो की बघा ह्या वेळेला आपल्या सोबत कोणीच नाहीये, फक्त देव आपल्या सोबत आहेत. तोच आश्रय आयुष्यभर बाळगा. तुम्हाला कुणापुढे हात पसरायची गरज पडणार नाही, कुणापुढे वाकायची गरज पडणार नाही आणि कुणाचं उपकारही तुमच्यावर वर्तणार नाही. कारण एकदा उपकार झाला की तो आयुष्यभर आपल्याला ते लक्षात ठेवावं लागतं. परंतु देवाचा उपकार जर का झाला तर खूपच चांगलं. वाकायचं असेल तर देवापुढे वाकू, आणि आश्रय जर का बाळगायचा असेल तर देवाचाच आपण स्वीकारावा. यापेक्षा महत्वाचं आपल्या आयुष्यामध्ये काही नाही. म्हणून म्हणतात की वटो वटो म्हणजे निढाळ, म्हणजे देवाशिवाय कुणाचाच आश्रय नाही. रात्री दिवस शोचित असे, तर अशी आर्तता ही कधी करतात बरं का? विशिष्ट वेळेलाच करतात का? आपण देवाकडे कधी रडतो? फक्त प्रायश्चित्ताच्या दिवशीच रडतो, आणि ते पण थोडा वेळ रडतो. ते पण आपल्या आसपासचे लोक रडायला लागले तर आपल्याला रडायला येतं, नाहीतर काही रडायला येत नाही. एकदा प्रायश्चित्त संपलं की परत लोक नॉर्मल होतात. तुम्ही आता प्रायश्चित झालं की बघा, म्हणजे आपण परत जैसे ते तैसे होऊन जातो.
मग तसं आहे का? हे विशिष्टच वेळेला रडतात का? विशिष्टच वेळेला दुःख करतात का हे साधक? नाही. ते म्हणतात की रात्री दिवस शोचित असे, म्हणजे रात्रंदिवस 24 तास त्यांच्या मनामध्ये तोच विचार आहे, परमेश्वराचाच विचार त्यांच्या मनामध्ये आहे. कैसा जीन कैसा निस्तरेन, कसा विचार आहे बरं न? कैसा जीन म्हणजे देवाशिवाय मी कसा जगेन, कैसा निस्तरेन म्हणजे इतके दोष आहेत. जर का आपण बघितलं आत्ताचं खाद्य जे आहे त्याच्यामध्ये इतकं केमिकल आहे वगैरे वगैरे, ज्याला हे माहिती पडतं तो व्यक्ती म्हणतो काय खायचं, कसं काय आपण या केमिकलच्या ह्याच्यातनं कसं काय बाहेर पडायचं, जेही खाल त्याच्यामध्ये ते आहेच. या गोष्टींमुळे आपल्याला कितीतरी आजार लागू शकतात. तशा पद्धतीने साधकाला असं वाटतं इतके दोष आहेत आणि इतके दोष घडवणारे पुढे हे आहेत, काळ येतो आहे, व्यक्ती येत आहेत ज्यांच्यामुळे आपल्याला अतीव दोष घडू शकतो. अशा संध्या भरपूर आहेत. या दोषांपासनं, दोष घडण्यापासनं मी कसा निस्तरेन, कसा मी पुढे निघून जाईल दोषांपासनं, दोषांमध्ये लिंपायमान होणार नाही. कैसा निस्तरेन म्हणजे याच्यातनं मी बाहेर पडलो पाहिजे देवा. म्हणून देवाकडे 24 तास प्रार्थना सुरू आहे. ऐसे पुढीला जिनियाचे सोची, म्हणजे हे जे ज्ञान आहे या ज्ञानावरून कधीही मी व्यभिचारू शकतो. परमेश्वराचा आठव आज मला आहे, उद्या नसू शकतो. देवाला आपण विसरू पण शकतो, कारण हे ज्ञान कसं आहे, व्यभिचारी आहे. या ज्ञानावरून आपण कधी पतन होऊ शकतो. जसं कधी कधी आपण खूप विधी करतो आणि कधी कधी सगळे विधी आपले बंद पडून जातात. म्हणजे अशा प्रकारचं आपली ही साधना आहे. कधी आज खूप चांगली आहे, कधी मध्यम आहे, कधी कनियस आहे आणि कधी शून्य आहे. म्हणून मी आता जी माझी देवाविषयीची आवड आहे ती कायम राहिली पाहिजे. नंतर काय होईल, वेळ प्रसंगानुसार काही मळीनत्व आलं तर ही माझी आवडी शून्य होईल. मग पैसे पुढीला जिनियाचे सोची, म्हणजे माझ्याकडनं दोष घडला नाही पाहिजे पुढे, म्हणून तो विचार मनामध्ये आहे. जैसे माया सांडिले अपत्य वटवटो करी, जसं मातेने सोडलेलं एखादं बालक आहे, माता काही कामानिमित्त बाहेर गेली. आमच्या स्वामीने दृष्टांत सांगितला की आई त्या कुठल्या तरी कामानिमित्त बाहेर जायचंय तिला, आणि त्यावेळी आपल्या तिचे जे काही इतर मुलं आहेत त्या सर्व मुलांना तिने काहीतरी खायला वगैरे दिलं आणि ते शांत आहेत. पण एक जो मुलगा आहे त्याला खायला नको, काहीच नको, कपडे लत्ते नको, त्याला आईच पाहिजे बस, बाकी त्याला काही नको. पण आईला मात्र हातावर पोट असल्यामुळे तिला काही ना काही जे म्हणीये करण्यासाठी तिला जायचंच आहे. त्यावेळेला त्या मुलाला कशात तरी गुंतवून ती पटकन घराच्या बाहेर पडते. मुलाचं लक्ष आहे, आई दिसेनासी होईपर्यंत मुलगा रडतो, तिच्या मागपर्यंत धावत जातो. जिथे आई दिसेनाशी होते तिथे तो त्या जमिनीवर गडबडा लोळतो, रडतो भरपूर. अनेक इतर आसपासच्या महिला येतात, त्याला समजवतात, पण तो बघतो हे कोण आलेलं आहे, चेहरा बघतो तर ही आपली आई नाही आहे, आणि मग परत रडायला सुरुवात करतो. तशा पद्धतीने त्याला सतत ते चालू, माझी आई कधी येईल, कधी येईल, कधी येईल. आणि त्याची जी आई आहे, त्याची आई ते काम करत असताना तिचं लक्ष मात्र त्या मुलाकडे, की हा जो आहे हा काही शांत बसणार नाही, हा रडतच असेल अजून. तिच्या मनामध्ये तोच विचार आहे आणि ती झडती. लगेच काम संपलं की ती इकडे तिकडे रेंगाळत बसत नाही, ती लगेच निघते आणि घरी पोहोचते. तो आईला बघतो, खूप बरं वाटतं त्याला. हा आईच्या वियोगास्तव रडणारा जसा मुलगा आहे आणि आई येईपर्यंत शांत बसणे नाही, आईची भेट होईपर्यंत. तशा प्रकारे परमेश्वर साधक एकदा आवड जर का निर्माण झाली तर परमेश्वर कधी येतील मला भेटायला, हे सतत त्यांच्या मनामध्ये ते सुरू असतं. आपुले म्हणजे जे तुम्ही अनुसरला ती देऊनी वरुते दिसते आपुले. आपुले 4 दिस कडे घाले, तर आपले दिस कुठले बरं ना? आपले म्हणजे अनुसरला, ज्या दिवशी आपण अनुसरलो. आधीच्या टीकेमध्ये बघितलं जन्म म्हणजे बोधापासून पुढचं आहे, आणि इथे सांगतात की आपले 4 दिस म्हणजे त्याची मोजमाप कधी सुरू होत असतं, ज्या दिवशी तुम्ही अनुसरता. जन्म तर झाला आपला, बोध हा एक प्रकारचा जन्मच झाला आपला, परंतु जन्म देण्याची प्रक्रिया कुठून चालू होते,
ज्या दिवशी आपण अनुसरतो. आणि अनुसरणापासून जे पुढचे दिवस आहेत त्याला म्हटलेलं आहे ते दिवनी वरुते दिस ते आपुले. याच्या पुढचे जे दिवस आहेत अनुसरणाच्या पुढचे ते दिवस आपले आहेत. एर कर मराठी अंत गेले ते 90. म्हणजे आधी अनुसरणाच्या आधी कर्मराठीमध्ये प्रपंचामध्ये जे दिवस आपले वाया गेलेले आहेत ते दिवस आपले नाहीत, ते दिवस आपल्या हातातही नाही आहेत आणि त्या दिवसाचा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा काहीच लाभ झालेला नाहीये. अनुसरणानंतर जे दिवस आहेत त्या प्रत्येक दिवसाचा, त्या प्रत्येक दिवसातील प्रत्येक क्षणाचा तुम्हाला लाभ होत आहे, कारण की तुम्ही विधीमध्ये आहात. ते सगळे लाभ जमा होत आहेत. जसा एखादा नोकरदार व्यक्ती आहे, तो घरी 4 तास जरी तो काम करत असेल, घरी झाडत असेल, भांडी धुवत असेल वगैरे सगळं करत असेल, त्याचे पैसे मिळतात का त्याला? एखादा मुलगा कमावता पोरगा आहे, तो म्हटलं मी घरीच सगळे घर काम करत राहील, त्याची आई म्हणेल नाही बाबा तू कंपनीत जा कामाला. तो कंपनीत 1 तास गेला तर 1 तासाचे पैसे मिळतात, 2 तास गेला तर 2 तासाचे मिळतात. तो जेवढा वेळ तिथे उपयोगी लावेल तेवढ्या तासाचे द्रव्य त्याला पगार स्वरूपामध्ये मिळत असतात. आणि घरी जे काम करतो त्याचे पैसे मिळतात का त्याला? ते तुके वाया गेले, म्हणजे तेवढा वेळ त्याचा वाया गेला. आणि जेवढा वेळ तो तिकडे आहे तेवढ्या वेळेचं त्याला द्रव्य मिळतं, म्हणजे तिथून पुढचा जे काळ आहे तो आपुला, म्हणजे तो कमवता काळ आहे. तसं अनुसरणानंतरचे जे काही दिवस आहेत, जो काही कार्यकाळ आहे तो आपुला म्हणजे आपला आहे, आपल्या देवाचा आहे तो. एर कर मराठी अंत गेले ते 90. कर्मराठीमध्ये प्रपंचात जे काही दिवस आपले व्यतीत झालेले आहेत ते मात्र आपले नाहीत. 4 दिवस म्हणजे ही बोलती परिभाषा. आता 4 दिवस म्हणजे 4च दिवस का धरून चालायचं असं? एखाद्याने अनुसरण घेतलं आणि मग आपण वाट बघायची का ते 4था दिवस झाला बरं का आता? नाही, 4 दिवस ही काय बोलती परिभाषा आहे. आपण म्हणतो ना की निरूपण जरी 7 दिवसाचं असलं तरी आपण काय म्हणतो, अहो 4 दिवसाची गोष्ट आहे, थोडं 4 दिवस घर सोडून राहिलं तर काय हरकत आहे. ही बोलती परिभाषा आहे. 3-4 दिवसामध्ये काम होऊन जाईल, ही बोलती परिभाषा आहे. तसं 4 दिवस म्हणजे इथे ही बोलती परिभाषेनुसार ते 4 दिवस म्हटलेलं आहे वचनामध्ये. यथा तुझे 4 दिवस जाणे, म्हणजे याचा न्याय देतात. आता तुझे राहिलेच किती? 4 दिवस. म्हणजे हे आपल्या व्यवहारी बोलण्यामध्ये आपण असं बोलत असतो. दुसरे अर्थ तो लवकरची नेती, म्हणून 4 दिवस. आता हा व्यवहारातला शब्द जो आहे तो स्वामींनी वचनामध्ये उच्चारलेला आहे, परंतु याचा खरा अर्थ काय आहे, ईश्वराला अपेक्षित अर्थ काय आहे त्याच्यामध्ये ना? दुसरा अर्थ सांगतात. अर्थ तो ज्याला देवाविषयी अति आवडी आहे तो जास्त दिवस जगत नाही, त्याला लवकरच परमेश्वर घेऊन जातात. म्हणून 4 दिवस म्हणजे लवकरात लवकर नेणे या उपलक्षणे 4 दिवस. परी 4 दिवस लागती ना, मग 4 दिवस, मग 4च दिवस लागतात का किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस लागतात का? न सांगतात की 4 दिवस लागती ना. 4 दिवस जरी देवाने म्हटले तर 4 दिवस सुद्धा लागत नाही. फक्त देवाने म्हटलं 4 दिवस, परंतु जर का तुमची अति आवडी असेल तर 4 दिवस सुद्धा लागत नाही. त्याच्या आधीच त्या जीवाला परमेश्वर घेऊन जात असतात. कापा जे 2 घडियाचा पावे म्हणितले. 2 घडियाचा अनुसरणानंतरच्या गोष्टी सुरू आहेत. अनुसरणानंतर कधी आपण ईश्वर दर्शनाला जाणार आहोत तर स्वामी म्हणतात 4 दिवस. मग 4च दिवस का ना? स्वामींनी सांगितलं 4 दिवस ही खूप झाले. एक जीव तर असा आहे ज्याचे 2 घडिया म्हणजे 2 घडिया सुद्धा अनुसरणानंतरच्या, जर का तो अनुसरणानंतर 2 घडिया जरी जगला तर 2 घडियानंतर तो सरला तर त्या 2 घडिया त्याच्या उपयोगी लागतात, त्याचं अनुसरण उपयोगी लागतं. परंतु तो जीव तसा असला पाहिजे बरं का. म्हणजे एखादा हुशार मुलगा असतो, त्याला सांगितलं की 1 तासाने परीक्षा आहे बरं का, तर त्याला अभ्यास करावा लागतो का? हुशार मुलगा आहे तो, त्याचा अभ्यास झालेला आहे. त्याला जरी सांगितलं की 1 तासाने परीक्षा आहे तो लगेच पेपर सोडवू शकतो.
म्हणजे त्याचा पेपर लगेच लेखी लागणार आहे. पण एखादा ढ मुलगा असेल, त्याला सांगितलं की 2 दिवसांनी परीक्षा आहे, तरी त्याचा अभ्यास होणार नाही, कारण की तो ढ आहे, त्याचा अभ्यास झालेला नाहीये, त्याला तो वेळच भेटणार नाही. तसं दो घडियाचा म्हणजे कोण आहे? जो वासनिक दशेमध्ये आहे, प्रपंचात असून सुद्धा तो साधूच आहे. प्रपंचात असून प्रपंचामध्ये लिंपायमान नाहीये, आसक्त नाहीये तो त्याच्यामध्ये. परमेश्वराने सगळा सांगितलेला आचार तो करतो, फक्त स्वदेश, स्वग्राम आणि संबंधी यांचा त्याग त्यांनी केलेला नाहीये. काही औपचारिक गोष्टी फक्त बाकी आहेत, तेवढ्या त्यांनी केला की तो अनुसरण पदामध्येच पडणार आहे. तोपर्यंत तो अनुसरलेला नाही. पण अनुसरण आयुष्य जो जगतो आहे, असा व्यक्ती एकदम अशी काही परिस्थिती निर्माण झाली आणि त्याला वाटलं की आता आपलं अनुसरण होणार नाही, आणि त्या इच्छेने तो देवाला प्रार्थना करतोय, आणि त्याचं अनुसरण जर का त्याला दिलं, वेश परिवर्तन झाला, मानसिके त्यांनी सर्व त्याग केलं, आणि 2 घडियामध्ये 1-1.5 तासामध्ये तो सरला, 2 तासात सरला, तरी त्याचं अनुसरण लेखी लागतं. लक्षात आलं? आपण पूर्ण वेळ प्रपंचातच घालवला, दोषात घालवला, आणि मग कोणीतरी म्हणतं आता शेवटच्या काळात तरी घेऊन घ्या आता अनुसरण. मग आपण म्हटलं ठीक आहे, देऊन द्या. मग तसं चालत नाही. त्यासाठी तुम्हाला तो व्यासंग, तो पूर्ण आचर तुम्हाला प्रपंचात राहून तुमच्यामध्ये रुजवायचा आहे, आणि फक्त अनुसरणाची औपचारिकता फक्त बाकी आहे. बाकी पूर्ण तुम्ही अनुसरलेले आहात प्रपंचामध्ये राहून, तर ते दो घडियाचा या पदामध्ये ते मोडतं, त्याशिवाय ते मोडत नाही. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की कडे घाली म्हणजे कापाजे 2 घडियाचा पावे म्हणितले, म्हणजे 2 घडियाचा जीवाला सुद्धा परमेश्वर स्वीकारतात. कडे घाली म्हणजे दिस वाया न वचे, आपले 4 दिवस कडे घाली, याचा अर्थ काय? आपले दिवस तो वाया घालवत नाही. प्रत्येक क्षणाला वाया घालवण्याचं कुठलंही कार्य ते साधक करत नाही. प्रत्येक क्षण उपयोगी लावतात देवाच्या. अशा प्रकारचं अनुसरण आयुष्य आणि ईश्वराने दिलेलं काही विधिविधान आहे ते शेवटपर्यंत हे साधक पाळतात. लेखी लावी दुःखेसी घाली, कशा प्रकारे वाया घालवत नाहीत, लेखी लावतात. जोही विधी करतात तो आवडीपूर्वक केल्यामुळे तो लेखी लागतो. विधी तोच आहे, आपण जे करतो तोच विधी, परंतु त्याच्यामध्ये अनावडी असल्यामुळे ते ईश्वराचे लेखी लागत नाही. आणि तोच विधी जर का आवडीपूर्वक केला तर ईश्वराचे लेखी लागतो तो. म्हणून दुःखेसी घाली म्हणजे त्याच्यामध्ये ईश्वराच्या वियोगाचं दुःख त्यांच्या अंतःकरणामध्ये सतत आहे. या दोन्ही गोष्टी ते करतात. त्याच्यामुळे काय होतं की 4 दिवस कडे त्यांचे लागतात, ईश्वराच्या उपयोगी लागत असतात. 1 दिवस म्हणितल्या शेवटील दिस, 1 दिवस म्हणजे कुठला बरं? ना शेवटचा दिवस. कुठला शेवटचा दिवस? जे दिवशी ईश्वर प्रसन्न, ज्या दिवशी देव प्रसन्न आहेत. देव तर रोजच प्रसन्न आहेत, पण आज विशेष प्रसन्नता का आहे देवाची? कारण की त्या दिवशी ईश्वरा तोख म्हणजे त्या दिवशी परमेश्वर घ्यायला येणार आहेत. का घ्यायला येणार आहेत? कारण की परमेश्वर एवढे प्रसन्न झालेले आहेत की त्यावेळेला देवाला असं वाटतं की आता ह्या जीवाला आपण आपल्याकडे घेऊन येऊया. एखादी चांगली वस्तू असते की आपल्याला काय वाटतं की आपल्या घरी असली पाहिजे. एखादं लहान मुलं आपण इकडे बघतो ना, एकदम सुंदर बोलणार वगैरे, आपण त्याला सहज म्हणतो चलतो का आमच्या घरी. आपल्याला वाटतं की अशी व्यक्ती आपल्या घरी असली पाहिजे, अशी वस्तू आपल्या घरी असली पाहिजे. एखादा चांगला विशेष बघितला तुम्हाला सहज वाटतं की आपल्याकडे पण असा विशेष पाहिजे. तसं असा गुणवंत, ईश्वराशी लेखी लावणारा, ईश्वरासाठी दुःख करणारा जो जीव आहे, ईश्वराच्या भेटीसाठी आतुर असलेला जो जीव आहे, त्याला देवाला सुद्धा एकदा वाटतं की आता आपण ह्याला घेऊन आलं पाहिजे. याचं खूपच दुःख आता बघवत नाही, आता यांना आपल्याकडे घेऊन आलं पाहिजे. त्या दिवशी ईश्वर विशेष प्रसन्न असतात. ईश्वरा तोख, त्या जीवाविषयी तोष वाढलेला असतो. ईश्वराशी न्यावयाची प्रवृत्ती, आणि या देहातनं, या कर्मराटीतनं, या प्रपंचातनं, या दोषातनं त्यांना घेऊन जाण्याची म्हणजे इथे आपल्याकडे घेऊन येण्याची प्रवृत्ती होते. ईश्वर उतावीळ, आणि नुसतंच प्रवृत्ती नाही आहे साधी, तर उतावीळपणा आहे. देवाला असं होतं की कधी आपण जाऊ आणि त्यांना कधी घेऊन येऊ.
जीव प्रपंचाचा विभाग तो दिस. आणि तो दिवस कसा आहे? जीव आणि प्रपंच. आपण जीव आहोत, या देहामध्ये आपला जीव आहे आणि हे देह म्हणजे काय आहे? प्रपंच आहे. आता आपण, मी तुमच्या समोर जो उपस्थित आहे, आतमध्ये माझा जीव आहे या देहामध्ये, आणि बाह्य देह काय आहे? प्रपंच आहे. हा देह म्हणजे मी नाही आहे. माझ्या या देहामध्ये, आता हे देह माझं असं पण नाही म्हणतायत, हे देह प्रपंचाचंच आहे. माझा मी फक्त माझं स्वरूप म्हणजे मी आहे. हे हात किंवा हे देह म्हणजे मी नाही. आपण देहाला मी समजून बसलेलो आहोत. म्हणून देहाला कोणी त्रास दिला की लगेच आपण भांडायला जातो. परंतु आपल्याला लक्षात आलं पाहिजे, आतमधलं जे जीव स्वरूप आहे ते मी आहे. आमचे स्वामी सांगतात, बाई भीतरी असे ते बर्वे. म्हणजे काय? श्रीमूर्तीपेक्षाही भीतरील जे ईश्वर स्वरूप आहे ते तुमच्यासाठी महत्वाचं आहे. याचा एक दुसरा अर्थ मी लावत असतो की बाई हे बर्वे नव्हे, भीतरी असे ते बर्वे. म्हणजे आपण कशाला महत्व देतो? देहाला महत्व देतो ना आपल्या. स्वामी म्हणतात, आमच्यासाठी तुमचं देह बर्वे नव्हे. काय बर्वे? भीतरी असे ते बर्वे. तुमचं जे जीव स्वरूप आहे ते आम्हाला पाहिजे, तुमचं देह स्वरूप आम्हाला नको आहे. म्हणून स्वामी म्हणतात, मा हे एक देह या इथे द्या. असं नाही म्हणत, देह नाही मागत. स्वामी जन्म मागतात, तुमचं जीवन मागतात, जीवित पूर्वक मागतात. जीवाशी संबंध आहे देवाचा, देहाशी काही संबंध देवाचा नाही. आणि म्हणून भीतरी असे ते बर्वे. आपल्याला काय द्यायचंय? भीतरील जीव स्वरूप जे आहे बर्व, ते देवाला आपल्याला देता आलं पाहिजे. पण ते देताना आता देहाच्याच माध्यमातून ते द्यावं लागणार आहे. कारण तुम्ही आम्ही एकमेकांना जे काही दिसतोय, देतो घेतो, व्यवहार करतो, तर देहाशिवाय नाही. आणि म्हणून देवाला सुद्धा इथे अवतरत असताना देहाशिवाय इथे येता येत नाही, कारण त्याशिवाय आपल्याला ते दिसणार नाही. जेव्हा आपण अप्रोक्ष ज्ञानामध्ये जाऊ त्यावेळी परमेश्वराचं स्वरूप आपल्याला दिसेल. इथे भक्त साधनेमध्ये आपण येऊ तेव्हा परमेश्वराचं स्वरूप आपल्याला दिसणार आहे. आणि तो दिवस आहे की जीवा आणि प्रपंचाचा विभाग होणार आहे. आपल्याला देव या देहातनं काढून जीव स्वरूप स्वतःकडे ताब्यामध्ये घेणार आहेत. तो जो दिवस आहे ज्याला तुम्ही आम्ही मृत्यू म्हणतो, आणि आमच्या महानुभाव साधनेमध्ये याला काय म्हणतात? ईश्वर दर्शन म्हणतात. भटोबासांचा मृत्यू झाला नाही, ते ईश्वर दर्शनाला गेले. बाईसा, माहिमभट्ट, महादाईसा, उपलक्षणे जे भक्त आहेत हे सरले नाहीत, मृत्युमुखी पडले नाहीत, हे ईश्वर दर्शनाला गेले. आजही काही अधिकरण आहेत, जे सरलेले अधिकरण आहेत, त्यांच्याविषयी आपण म्हणतो की ते ईश्वर दर्शनाला गेले. म्हणजे इतका महत्वपूर्ण तो शब्द आहे. त्या शब्दामध्ये त्यांच्या चर्येचं त्या ठिकाणी ओळख होते आपल्याला. आणि म्हणून तो जो दिवस आहे त्या दिवशी काय होतं? जैसे भांडणात हाटी पडलिया म्हणती राहे माझा एक दिवस आहेचे, की एक दिवशी भांडणामध्ये वगैरे असं झालं की आपण म्हणतो माझा सुद्धा एक दिवस येणार आहे, असं आपण म्हणतो की नाही? तसं या साधकाला वाटत असं एक दिवस माझाही येणार आहे, ज्या दिवशी मी देवाच्या दर्शनाला जाणार आहे, देव मला घ्यायला येणार आहेत, असा विचार त्यांच्या मनामध्ये येतो. मग तिये दिसी अवघे उमचवी. आणि ज्या दिवशी कळतं, साधकाला कळतं बरं का, की आज माझा शेवटचा दिवस आहे, आज देव मला घ्यायला येणार आहेत. आचार्य म्हणतात की आता मला काही विचारू नका, आता मला शांतपणे श्री चक्रधर स्वामींची स्मरणामध्ये मला राहू द्या, मला देव आठवू द्या. आता लवकरच मला हाकारा येणार आहे, देव मला घेऊन जाणार आहे. साधकाला ते कळतं, कारण की त्यांचं जन्म आणि त्यांचं जे काही जिने मरणे ते ईश्वराच्या अधीन असल्यामुळे त्यांना ते संकेत बरोबर मिळतात. आणि ज्या दिवशी हे संकेत मिळतात ते दिसी अवघे उमचवी. म्हणजे ज्यांना घाबरून तो आहे, दोषाला घाबरून आहे, त्यांना सर्वांना तो म्हणतो की बघा आज माझा दिवस आहे बरं का, आज मी तुम्हाला सर्वांना सोडून तुमच्यातनं निर्दोषपणे मी माझ्या देवाच्या दर्शनाला जाणार आहे. तो एक दिवस जो मी वाट बघत होतो तो दिवस आज आलेला आहे. आणि त्या दोषांना तो काय करतो? सांगतो की माझ्या देवाच्या कृपेमुळे मी तुमच्यामध्ये लिंपायमान झालो नाही. नव्वेरे म्हणजे जिंकली मिरवी. नव्वेरे म्हणून म्हणजे मी तुमच्यामध्ये
दोषारोपण जे तुमच्याकडनं माझ्यामध्ये होणार होतं ते झालं नाही. मी निर्दोषपणे देवाच्या दर्शनाला चाललेलो आहे. म्हणून निर्वी म्हणजे त्यांना खूप बरं वाटतं. मिरवणे म्हणजे अहंकाराने नव्हे, समाधानपूर्वक आहे ते की खूप बरं झालं. यथा सौरा पार किया ते जिंकुनी अरणी भेदुनी निघे. जसं एखादा शूर पुरुष अरणी भेदुनी म्हणजे ते सैन्य जे असतं, शत्रू सैन्य जे असतं त्यांना भेदुनी म्हणजे त्यांच्याशी युद्ध करून, त्यांच्याशी जिंकून आणि त्यांच्यामधनं काय होतो, निघून कुठल्याही प्रकारे जीवितहानी स्वतःची होऊ न देता त्यातनं तो बाहेर पडतो. त्या पद्धतीने जिंकोनी अरणी भेदोनी म्हणजे सैन्य भेदोनी त्याच्यातनं बाहेर पडतो. त्या पद्धतीने आपल्याकडे सुद्धा अनेक प्रकारचे दोष आहेत, आपल्या आसपास आहेत, दोषवंत व्यक्ती आहेत, ठिकाणं आहेत. या सर्वांमुळे आपली धर्महानी होऊ शकते. ती धर्महानी होऊ न देता त्या दोषांच्या मधून, जसं ते शेतातनं जातात ना ऊसाच्या ह्याच्यातनं, तर ते पाते लागू द्यायचे नसतात, तशा पद्धतीने कुठल्याही प्रकारची धर्महानी होऊ न देता त्यातनं एकदम सुरक्षितपणे निर्दोषपणे बाहेर पडणे हे काय आहे, यथा सौरा पार किया ते हा न्याय या क्रियेला दिलेला आहे. मग म्हणे हा नव्हे मी अमुका तमुका म्हणून नाव सारी. मग तो जो राजा असतो किंवा तो शूर पुरुष असतो, मग तो म्हणतो बघा मी आमका आमका व्यक्ती बलवान वगैरे वगैरे, मी नेहमीप्रमाणे अशा प्रकारे सगळ्यांना जिंकून याच्यातनं सुरक्षितपणे बाहेर आलेलो आहे. त्या पद्धतीने तैसे देहाते इंद्रियाते दोषाते कर्माते प्रतिकूलाते जिंकिले. त्या पद्धतीने ते साधक काय म्हणतात, मी देहाते म्हणजे देहाच्या अधीन झालो नाही, देहाच्या सुखाच्या सुविधेच्या अधीन राहिलो नाही. इंद्रियाते म्हणजे इंद्रियांचं मनोरथ पुरवतो ना आपण. कधी कधी आपल्याला जेवताना काही पदार्थ घ्यायचे नसतात, आपलं पोट भरलेलं असतं, परंतु पदार्थ असा येतो की तो असं वाटतं की खाऊन घेऊया, काय होईल 2 फेऱ्या जास्त मारू शतपावलीच्या, पण खाऊनच घेऊया. हे कोणाला वाटत असतं, पोटाला अजिबात वाटत नसतं. तुम्ही जेव्हा जेवता आणि जेवता जेवता ढेकर आला तर समजायचं की पोटातली जागा संपलेली आहे, पोटाने संकेत पाठवले आता आतमध्ये काही पाठवू नका. पण मन मात्र भरत नाही. पोट जरी भरलं तरी, तर त्या मनासाठी इंद्रियांसाठी आपण खात असतो. खूपशे पदार्थ जे आपण खातो चटपटीत पदार्थ, ते सगळे इंद्रियांचे आहार आहेत, ते पोटाचे आहार अजिबात नाही आहेत. तर त्या इंद्रियां ते जिंकले, त्या इंद्रियांना सुद्धा मी जिंकलं, त्यांना जे पाहिजे ते मी दिलं नाही. वृक्षांना खाल्लं, भिक्षांना खाल्लं. दोषाते कर्माते दोषामध्ये कर्मामध्ये मी लिंपायमान झालो नाही. प्रतिकूलाते म्हणजे जे प्रतिकूल लोक आहेत त्यांच्या बोलण्यामुळे माझी धर्महानी व्हावी ती मी होऊ दिली नाही. आणि जिंकिले आणि याच्यातनं मी जिंकलो, याचं समाधान त्यांना आहे. अहंकार अजिबात नाही. कारण की या सर्व कार्यामध्ये देवाचं विधी आहे, देवाचं साह्य आहे, त्याशिवाय हे होऊ शकत नाही. म्हणून इथे प्रतिकूलाते जिंकले अशा प्रकारचं समाधान आहे. मग नव्हे रे म्हणे म्हणजे मग सगळ्यांना तो म्हणतो नव्हे रे म्हणे म्हणून जाऊची लागली. नव्हे रे म्हणजे मी तुमचा कुणाचाही नाही. जोपर्यंत अज्ञान दशा आहे तोपर्यंत हे माझं आहे, मी यांचा आहे, अशा प्रकारची परिस्थिती असते. आमच्या निळभट्टांना जेव्हा ज्ञान झालं, बोध झाला, नुसतं म्हटलं की मागील फांकी पा एवढंच म्हटलं स्वामींनी, त्यांना लगेच त्याच्यातनं बोध झाला. आणि मग पत्नीला म्हणतात की आतापर्यंत मी तुमचा होतो, तुमच्या सोबत होतो, आता मी ज्यांचा आहे त्यांच्या सोबत चाललो. म्हणजे मुळातच आपण कुणाचे आहोत, परमेश्वराचेच आहोत. मध्ये मध्ये आपला प्रवास चुकतो आणि काय होतं, आपण इकडे तिकडे जातो. मग जेव्हा त्याचं ज्ञान होतं, बोध होतो, तेव्हा कळतं की नाही आपली तर साथ कुणाशी आहे, परमेश्वराशी, आपण तिकडे गेलं पाहिजे. हे आधेमध्ये भेटणारे लोक आहेत. या जन्मात आपले आई वडील हे आहेत, पुढच्या जन्मात दुसरे असणार आहेत, त्याच्या पुढच्या जन्मात अजून कोणीतरी असणार आहे. म्हणजे प्रत्येक जन्मामध्ये आपले जे काही आई वडील आहेत ते बदलतायत, नातलग बदलतायत, सगळं देश प्रदेश सगळं काही बदलत आहे. म्हणजे स्थायी भावामध्ये नाही आहे काही. मग कोण आहे नित्य,
नित्य ते परमेश्वर आहेत आपले. आणि म्हणून सांगतात की नव्हे रे म्हणजे हे माझे कुणीच नाही, ओळख होते हे माझे कुणीच नाही आहेत आणि मी सुद्धा यांचं कुणीच नाहीये. कुष्टियाच्या दृष्टांतात सांगितलं. त्याला वाटतं की हे सगळे माझेच आहेत, मुलगा माझा आहे, पत्नी माझी आहे, घर माझं आहे, संपत्ती माझी आहे. पण कुष्ठ झाल्यानंतर मुलांनी त्याला बाहेर बसवून दिलं. परंतु आता पत्नी तर माझी आहे, ती माझी सेवा करते वगैरे, मुलांचं जाऊ द्या, एवढं काही मनाला लावून घेत नाहीत आई वडील मुलांचं. परंतु माझं घर आहे, माझी पत्नी आहे. एका दिवशी पत्नी सुद्धा म्हणते तू मर कोडी, थुकते त्याच्यावर, किंवा तू मर कोडी, तू मरत का नाहीस लवकर, असं म्हणते ती. आणि मग त्या घराशी, त्या नात्याशी असलेली आपुलकी तिथेच तुटून जाते आणि तो तडक निघून एका देवळामध्ये जातो आणि त्या देवतेला म्हणतो आतापासून तू माझी आणि मी तुझा. त्या देवतेला तो बोलतो. मग घरचे लोक जेव्हा घ्यायला येतात ते म्हणतात तुम्ही आजपासनं माझे नाही, मी आजपासनं तुमचा, ओळख झाली. इतके दिवस तर मानत होता आपलेपणा, आज का असं वाक्य बोलला? आज खरी ओळख झाली की कोण आपले आहेत आणि कोण आपले नाहीत. हे सगळ्या गोष्टी शेवटीच होतात. एका मी नाटकामध्ये वाक्य म्हटलेलं ऐकलेलं, ते म्हटले अर्जुना शेवटी विजय सत्याचाच होणार आहे. तेव्हा तो अर्जुन म्हणतो की सत्याचा विजय शेवटीच का होतो, आधी का होत नाही? कारण सत्यासोबत संघर्ष आहे. काही गोष्टी तुम्हाला माहिती पडल्याशिवाय तुमच्या मनामध्ये सत्यतेची स्थापना होऊ शकत नाही. असत्य गोष्टींचा अनुभव येणं तेवढंच आवश्यक असतं. जसं आपण धान्य घ्यायला जातो तर 10 दुकानं फिरतो, 10 ठिकाणी आपण तांदूळ बघतो आणि एका ठिकाणचा निश्चित करतो. एका ठिकाणाचा तांदूळ निश्चित करण्यासाठी 10 ठिकाणी आधी तांदूळ बघणं गरजेचं असतं. त्यावेळेला तुम्हाला महत्वपूर्ण कुठला धान्य आहे ते तेव्हाच कळतं, 10 ठिकाणी बघितल्याशिवाय नाही. म्हणून आमच्या स्वामींनी जीवाची, देवतेची, प्रपंचाची सुद्धा माहिती दिली. बघा हे कसं आहे, आणि परमेश्वर याची सुद्धा, परमेश्वर स्वरूपाची सुद्धा माहिती दिली ती की ते कसं आहे. या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर मग नव्हे रे म्हणे म्हणजे मी तुमचा नाही म्हणून ईश्वर दर्शनाला ते जातात. जावं लागे म्हणजे अर्थ तो येण्याची देहे ईश्वर दर्शना जाय. जाय म्हणजे काय बरं? अर्थ तो जो आहे तो येण्याची देहे, म्हणजे ही आवडी इतक्या उच्च टोकाची आवडी आहे भक्ताच्या खालोखाल, की येण्याची देहे म्हणजे याच देही कदाचित त्यांना अपरोक्ष ज्ञान होऊन जातं, याच देही ईश्वर दर्शन होतं. इतर जे जीव आहेत अनुसरलेले त्यांना पुनःसंबंधी जन्मविणार आणि 12 वर्षांनी देव भेट देणार आहेत. पण अर्थता अधिक असेल तर स्वतः परमेश्वर, जसं सांगितलं नाथोचे जेथ देह गेली तिथे माझा अंतरुण घाला, कारण की नाथोबासांना घ्यायला स्वतः स्वामी आलेले आहेत असं भट्टोबास म्हणतात. म्हणजे अशा या अर्थवंताला सदेहीच किंवा देहाच देही परमेश्वर आपल्या दर्शनाला घेऊन जातात. ना येर तो पुनःसंबंधा जाय. इतर जीवांची व्यवस्था कशी आहे, ते पुनःसंबंधी जातात आणि मग भेट होते. म्हणजे या वचनामध्ये आपल्याला तो जीव किती अर्थवंत आहे, परमेश्वराविषयी किती आवडी त्यांची आहे, आणि त्या आवडीचं जी फलद्रुपता आहे ती किती महत्वपूर्ण आहे, की त्या आवडीची फलद्रुपता अशी आहे की परमेश्वराची भेटी त्याच्यामध्ये होते आहे. स्वतः देव त्यांना घ्यायला येत आहेत. इतकं विनंती, अर्थता, आवडी, ओलेपणा याचं महत्व आपल्या जीवनामध्ये आहे. आजच्या या सत्रामध्ये आपण या ठिकाणी आचार करणीय प्रकरणातील 69 क्रमांकाचं वचन या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो